नमस्कार. ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी मित्रांचं मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, 16 एप्रिल 2026 आणि जे आहे तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आज झालेले बाजारभावाचे बाजारभावाचे सौदे जागेवरतीचे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बोलू आणि त्याचबरोबर खोडवा व्यवस्थापनाबद्दल आपण आज थोडंसं या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण बोलू. शेतकरी मित्रांनो, पिकामध्ये काय झालेलं आहे की सध्या आता 16 एप्रिलपासून जे आहे तर खरेदी जी आहे तर म्हणजे जे दुसरा पंधरवडा आपण एप्रिल महिन्याचा चालू झालेला आहे आणि यामध्ये जर छत्रपती संभाजीनगर तालुका फुलंब्रीमध्ये जी खरेदी आहे तर ती 3200 रुपये प्रति क्विंटलपासून तर 3400 रुपये प्रति क्विंटलपर्यंत अशी खरेदी आहे. काही ठिकाणी 3500 जर प्लॉटची गुणवत्ता चांगली असेल, आल्याची गुणवत्ता चांगली असेल, आल्याची क्वांटिटी जास्त असेल तर काही ठिकाणी 3500पर्यंत आजचे बाजारभावाचे सौदा आहे. 3200पासून तर 3500पर्यंत शेतकरी मित्रांनो. आणि हे जागेवरची बाजारभावाचे सौदे आहे. शेतकरी मित्रांनो, बरेचसे शेतकरी विचारत आहेत की बाबा आल्याचा खोडवा ठेवायचा आहे तर खोडवा व्यवस्थापनासाठी काय काळजी करायला पाहिजे किंवा सुरुवातीचा जो टायमिंग पिरियड असतो खोडवा ठेवत असताना आणि कुठल्या शेतकऱ्यांनी खोडवा ठेवावा आणि कुठल्या शेतकऱ्यांनी ठेवू नये. कारण की खोडव्याचं नियोजन करत असताना आपल्याला जो आहे तर प्लॉट हा चांगला पाहिजे. चांगला म्हणजे की त्या प्लॉटमध्ये सडीचं प्रमाण हे खूप कमी पाहिजे. जास्त प्रमाणात जर स्पॉट असतील किंवा जादा प्रमाणामध्ये जर सड लागलेली असेल तर यावेळेस काय होतं की जर सुरुवातीच्या काळामध्ये जून महिन्यामध्ये जर जास्त पावसाचं प्रमाण जर झालं तर ज्या ठिकाणी कंदकुज असते त्या ठिकाणी कंदकुज ही पुन्हा डबल रिपिटेशन आणि पुन्हा डबल वाढायला चालू होऊन जाते. त्यामुळे बरंचसं शेतकऱ्याचं नुकसानही होतं. त्याचबरोबर सेकंडरी जर प्लॉट चांगला असेल, प्लॉटची गुणवत्ता सुरुवातीपासून जर व्यवस्थित असेल किंवा स्पॉट कमी असतील किंवा सड कमी असेल, कंदकुज कमी असेल तर अशा शेतकऱ्यांना खोडवा ठेवायला काही अडचण नाही. खोडवा ठेवत असताना सुरुवातीच्या काळामध्ये आपण आता असा खोडवा आहे, आता ह्या पद्धतीचा फुटवा आपल्याला प्लॉटमध्ये बघायला मिळतो. एप्रिलचा जसा 30 एप्रिलपर्यंत आपल्याला 99% आले पिकामध्ये पूर्ण प्लॉट हा जर्मिनेशन झालेलं बघायला मिळते नाही सध्या खोडव्याचे. आणि जर्मिनेशन झाल्याच्या नंतर जे आहे तर सुरूच्या काळामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो मातीची भर देणं ही फार महत्त्वाची आहे. तण नियंत्रण करत असताना सुरुवातीला तण नियंत्रण करावं लागतं. जर फुटवा कमी असेल तर तुम्ही ग्लायसोफिट 41%, जर जास्त प्रमाणात तण असेल तर ग्लायसोफिट 71% या दोन्हीपैकी कुठल्याही हार्बिसाईडचा वापर आपण करू शकता, जेणेकरून आपल्याला तण नियंत्रण हे योग्य पद्धतीचं होईल. शेतकरी मित्रांनो, आता जो पाला बघताय हा पाला साईडला करून आपल्याला जेव्हा मातीची भर द्यायची आहे तर ते मातीची भर देत असताना आपल्याला एक साधा आणि सिंपल जे खताचं व्यवस्थापन आहे तर रासायनिक खताचं मी ज्याला म्हणेन तर त्याचा वापर करणं फार गरजेचं आहे. कारण की अधिकचं उत्पादन जर आपल्याला चांगलं उत्पादन जर खोडव्याचं जर घ्यायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला जे आहे तर NPK म्हणजे 10-26-26 एकरी आपल्याला 100 किलो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो सोबत आपल्याला 25 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो बेंटोनेट सल्फर आणि त्याच्यानंतर आपल्याला एक 10 ते 15 किलो कॅल्शियम नायट्रेट या घटकांचा वापर करणं, या रासायनिक खतांचा वापर करणं फार गरजेचं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये शेतकरी मित्रांनो NPK हे प्रत्येक पिकाला लागत असतं आणि त्यानंतर आले पिकामध्ये आपल्याला जर फुगवण, त्यानंतर जाडी, त्यानंतर ग्रीनरी, त्यानंतर आपल्याला फुटवा आणि त्यानंतर आपल्याला फुटव्याची म्हणजे कंदाची साईज आणि वजन जर पाहिजे असेल तर आपल्याला हे 3 न्यूट्रिशन देणंही फार गरजेचं असतं. 3मध्ये आपल्याला सल्फर घेणं फार महत्त्वाचं आहे, त्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट घेणं फार महत्त्वाचं आहे आणि कॅल्शियम नायट्रेट घेणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला मातीची भर देण्यापूर्वी जो आहे तर पाला आपल्याला आपण जो बघतोय तर हा बाजूला करून त्यावरती नळीवरती आपल्याला ते बेसल डोसचा खत आपल्याला विस्कटून आणि त्यानंतर माती ही मारून घेणे फार गरजेचं आहे. ज्या शेतकऱ्यांना खोडवा ठेवायचा असेल त्या शेतकऱ्यांनी. त्याचबरोबर आंतरमशागतीच्या नंतर आपल्याला जे आहे तर पाण्याचा जो फ्लो आहे तर पाणी हे व्यवस्थित ठेवावं, जेणेकरून आपल्याला योग्य म्हणजे अति जास्तही पाणी नको आणि अति कमीही पाणी नको. जर पाणी कमी पडलं तर कंद सुकायला चालू होऊन जातील. पाणी जास्त झालं तर आपल्याला